अभिनेता सैफ अली खानवर जो हल्ला करणारा संशयित आरोपी आहे तो वरळी भागातील कोलीवाडा जनता वसाहतमध्ये राहिल्याचा संशय व्यक्त केला जातोय। पोलिसांनी या ठिकाणी तपास देखील केलेला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी जे स्थानिक नागरिक राहिला आहेत त्यांनी आता आंदोलन सुरू केल्याचं आपल्याला पाहायला भेटतंय। बांगलादेशी हटाव मुंबई बचाव अशा प्रकारच्या त्यांच्याकडून घोषणा दिल्या जात आहेत आणि अशा प्रकारे मुंबईमध्ये त्यांच्याकडे सांगण्यात येते की मुंबईमध्ये अनेक भागामध्ये अनधिकृतपणे बांगलादेशी राहत असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येतंय। माझ्यासोबत या ठिकाणी जे स्थानिक नागरिक आहेत ते आहेत। सैफ अली खानवर हल्ला करणारा जो आरोपी आहे तो बांगलादेशी असल्याचा संशय व्यक्त केला जातोय आणि तुमच्या भागात त्यांनी वास्तव्य केल्याचं देखील सांगितलं जातंय। अगदी 100% खरं आहे। माझं नाव रोशन पावसकर, मी इकडचा स्थानिक नागरिक आहे, इकडचा भूमिपुत्र आहे आणि बांगलादेशामध्ये जे हिंदूंवरती अत्याचार सुरू होते त्यानंतर आम्ही एक आंदोलन छेडलं होतं, बांगलादेशी हटवा आणि मुंबई वाचवा। त्या अनुषंगाने आज आमची 4 वाजता रॅली आहे आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आमच्याच प्रभागामध्ये आमच्याच विभागामध्ये आपण पाठीमागे पाहू शकता या ठिकाणी सैफ अली खान यांच्यावर हल्ला करणारा व्यक्ती हा आमच्याच विभागातून सापडला आहे। त्याचा अर्थ असा होतो जो आम्ही स्टँड घेतला, जी रॅली आम्ही काढत आहोत, जो आम्ही बांगलादेशाच्या विरुद्ध आंदोलन सुरू केला हा 100% योग्य आहे आणि त्या अनुषंगाने आज सायंकाळी 4 वाजता रॅली आहे। या रॅलीच्या अंतर्गत या प्रभागामध्ये जेवढे बांगलादेशी आहेत त्यांना आम्ही शोधून खदून काढणार आहोत आणि या देशाच्या हद्दपार करणार आहोत। नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की बांगलादेशींच्या विरोधात मुंबईतील वरळीतील कोलीवाड्यातील नागरिक जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आणि बांगलादेशींवर कारवाई करावी अशी त्यांच्याकडून मागणी करण्यात येते। कॅमेरा पर्सन कृष्णासह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।